सहलीला जायाचं जायाचं सहलीला. क्या बात आहे. आणि मग काय जयंती मजा. मी क्या बात जगते आहे. खरं तर. हम्म. म्हणजे मुलं शिकतायत आणि मी जगते. पण खरंय म्हणजे ह्याला कसं म्हणावं, की तुम्ही फक्त जॉब करत नाही आहात. तुम्ही संपूर्णपणे त्यात स्वतःला वाहून नेलेलं आहे. विश्वास नागरे पाटील मराठी माध्यमाचे मराठी. आमच्या जळगाव जिल्ह्याचे रोहनजी घुगे साहेब IAS ऑफिसर आहेत, मराठी माध्यमातून आलात. जयंती आता माझं पुढचं प्लॅनिंग असं आहे की मला मुलं IAS आणि IPS पाहिजे. क्या बात आहे. एका शिक्षिकेनं वर्गाच्या 4 भिंती मोडल्या आणि संपूर्ण गावालाच शाळा बनवलं. कधी पंक्चरच्या दुकानात तर कधी फायर स्टेशनमध्ये. फक्त विज्ञानाचे किंवा गणिताचे धडे दिले नाही, तर मुलांना आयुष्य कसं जगायचं हे सुद्धा शिकवलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या प्रसिद्ध शिक्षिका उज्ज्वला वाडेकरजी आता माझ्या सोबत आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये आणि आमच्या पॉडकास्टमध्ये. तर सगळ्यात आधी सांगते, मी पण 2 मुलांची आई आहे. मला 2 मुलं आहेत आणि ते आता शाळेत जातायत. त्यामुळे मला जास्त उत्सुकता आहे, की मला तुमच्याकडनं काय-काय शिकायला मिळेल, जे मी माझ्या मुलांपर्यंत पोहोचवू शकते. तर सगळ्यात आधी तर मला खूपच इंटरेस्टिंग वाटलं हे, की शिक्षणाला वर्गाच्या बाहेर नेणं. तर ही संकल्पना कशी सुचली? प्रथमतः जयंती, तू मला इथे इन्व्हाइट केलंस आणि तू केन्स फिल्म सिटीमधून एवढं छान आपल्या महाराष्ट्राचं गाजवून आली आहेस Thank you. स्टेज. तर तुझं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. थँक्यू. माझा गेल्या 31 वर्षांचा प्रवास. एवढ्या वर्षात तर मुलांची सायकोलॉजी कळणं, मुलांचं मन कळणं साहजिकच आहे. आणि मग प्रवास सुरू होतो. मी 19 वर्षांची असते. मला 19व्या वर्षी नोकरी लागतीये आणि माझ्याकडे 7वीचा वर्ग असतो पहिल्यांदा. अच्छा. हां, मी 19 वर्षांचे आणि विद्यार्थी 14 वर्षांचे. आम्ही मित्रमैत्रिणी. ओके. म्हणजे ते एक छान घडून आलं असं, की मला जो पहिला वर्ग मिळाला होता ना, त्यात माझ्या वर्गातील सर्व मुलं माझ्या मैत्रिणी आणि मित्रांसारखे होते. अच्छा. आणि मी ज्या शाळेतनं 7वी शिकून बाहेर पडले, त्याच शाळेत, सेम त्याच शाळेत मी फक्त 6 वर्षांनी शिक्षिका म्हणून रुजू झाले. अच्छा. हां. तर मग तो पहिला वर्ग जो मिळाला, तो मित्र-मैत्रिणींसारखा. फार वयाचं अंतरच काही खूप नव्हतं. अंतर नव्हतं आमच्या वयांमध्ये. त्याच्यामुळे मला त्यांच्या सोबत राहायला, त्यांना शिकवायला, त्यांच्या प्रॉब्लेम समजून घ्यायला, कारण मी नुकतीच त्याच वयातून बाहेर आलेले. मला ते सर्व कळत होतं आणि म्हणून मी तो वर्ग खूप छान रीतीने पुढे चालवू शकले आणि मला हळूच ती कल्पना येऊन गेली, की अरे असं असतं हे. हं. तर मला खरं तर तेच तुम्हाला विचारायचं, की तारे जमीन पर हा जो सिनेमा आम्ही जेव्हा पाहिला, तेव्हा आमिर खानची शिकवण्याची एक विशिष्ट पद्धत होती. त्याला मुलांची सायकॉलॉजी कळत होती. त्याला कळत होतं, की ह्या अप्रोचनी जर मी मुलांकडे गेलो किंवा त्यांना शिकवलं, तर ते एन्जॉय करतील आणि मग ते शिक्षणाला म्हणजे ते ते कंटाळा करणार नाही. ते एन्जॉय करतील शिक्षण आणि मला वाटतं तुमची ही पद्धत जवळपास तशीच आहे. तर मुलांना शिक्षणात इंटरेस्ट यावा किंवा त्यांनी ते मजा म्हणजे एन्जॉय करावं, असं असं होण्यासाठी किंवा असं घडण्यासाठी काय-काय कष्ट तुम्हाला घ्यावे लागले आणि काय-काय विचारांनी तुम्ही हे सगळं बदललेलं आहे? खूप वर्गात एंट्री केली ना, तर प्रथमतः ती जी चैतन्याची फुलं आपल्या समोर असतात, त्यांना आपलं समजणं. फर्स्ट ऑफ ऑल त्यांना आपलं समजायला पाहिजे. जणू ती आपलीच लेकरं आहेत. आणि विषय दुसरा असा, की त्यांच्या एवढं आपल्याला व्हावं लागतं. म्हणजे मुलांएवढं मला व्हावं लागतं. ती जसं गाणी म्हणतील, बागडतील, ते मला करायला लागतं. ते उड्या मारतील, मला आधी उडी मारून दाखवायला लागते. एखादी ॲक्टिंग शिकवायची असेल, मी सावित्रीबाईंची नाट्यछटा शिकवते, तर मला सावित्रीबाई गेल्या म्हणून जेव्हा मी ते खाली पडून दाखवते, तेव्हा मला धडाधड खाली पडून दाखवावं लागतंय. असं त्या मुलांसारखं आपल्याला वागावं लागतं. मग ती हळूच म्हणते, की मी हसत बागडत लहानाचे मोठे केव्हा झाले कळलेच नाही. मग मला मला पण नाचून दाखवायला लागतंय. मला पण ॲक्शन्स करावे लागतायत. मला पण चेहऱ्यावर ते लहान मुलांसारखं छोटंसं होऊन त्यांचे हालचाली कराव्या लागतायत. मग अशा पद्धतीने ते पुढे-पुढे वाढत गेलं. आणि मुलांची सायकॉलॉजी अशी असते, मुलांना आपण शिक्षक नको वाटायला. हं.
मुलांना आपण त्यांच्यातले वाटायला हवं असतं. मैत्री झाली पाहिजे. मैत्रीचं नातं जमलं पाहिजे. त्यांच्या एवढं वाटलं म्हणजे मग त्यांना काही नाही वाटत की मॅडम आपल्या एवढ्या नाही आहेत किंवा मॅडम आहेत आणि मग मी असं खूप छडी घेतलीये, खूप मोठे मोठे डोळे वटारते वगैरे असा उपक्रम नाही करत. त्याच्यामुळे त्यांना ते आपलंसं वाटतं आणि त्यांना जवळ वाटलं, जवळ घेतलं ना लेकरांना, की मग सर्व प्रॉब्लेम आपोआप सुटतात. क्या बात आहे. आणि पण मला खूप कुतूहल आहे या गोष्टीचं, की जसं तुम्ही एखाद्या पंक्चरच्या दुकानात मुलांना नेलं किंवा एखाद्या फायर स्टेशनमध्ये मुलांना नेलं, तर त्यावेळी मुलांची रिॲक्शन कशी होती? किंवा तिथल्या त्या लोकांची प्रतिक्रिया बरं. कशी होती? त्याबद्दल सांगा मला. मी 4 भिंतीच्या बाहेरचं शिक्षण घेते. कारण की जो अभ्यासक्रम आहे, पाठ्यक्रम, तो साधारणतः पहिल्या 3 महिन्यात होतो. एवढा तो अच्छा. पुरेसा आहे. असं नाही की तो वर्षभर रेंगाळत ठेवावा आणि मुलं त्याने खरंच कंटाळतात. सारखं तेच तेच तेच, तेच तेच. तेच सुरू ठेवलं ना मुलं कंटाळतात. त्यांना वर्गाच्या बाहेरचं आणि काहीतरी वेगळं हवं असतं. आणि नाहीतरी आमच्या पाठांमध्ये कुठलाही विषय असू देत, इंग्लिश असेल, मराठी असेल, इतिहास, भूगोल असेल, खाली एक उपक्रम नावाचा एक पॉइंट असतो आणि त्याच्यात सरळ लिहिलेलं असतं की त्या पाठावर अनुषंगून समजा जर एखादी भेळचा तो धडा आहे, तर भेळच्या दुकानात तुम्ही मुलांना न्या किंवा वर्गात भेळ करून दाखवा, खाऊ घाला. हां. असं ते उपक्रम असतो तो. मग तोच उपक्रम मी हातात धरते आणि काय करता येईल ते बघते. मग पंक्चरचं दुकान होतं. पंक्चरच्या दुकानात मुलांना घेऊन गेले. प्रथमतः तर मी असं निवडते, की तो व्यवसाय गावातीलच आपल्याच वर्गातील, आपल्याच शाळेतील मुलांच्या वडिलांचा किंवा आईचा असावा. अच्छा. त्यांच्याच घराण्यातला तो असावा. म्हणजे त्यांची प्रौढी वाढते, की अरे मॅडम माझ्या घरी घेऊन चाललात मुलांना सर्वांना. आज Right. माझ्या घरी जायचंय आपल्याला सर्वांना. हा त्याच्यामध्ये आत्मसन्मान वाढतो. तो बरोबर. आत्मनिर्भर झाल्यासारखा होतो. करेक्ट. आणि मग तसं झालं, की काय होतं, की तिथं घेऊन गेल्यानंतर ते जे तिचे बाबा, त्या मुलांचे बाबा असतील, त्यांना पण वाटतं, की मॅडम आपल्याकडे घेऊन आले आहेत. मुलांना काहीतरी दाखवायचंय, काहीतरी शिकवायचं आहे. मग त्यांना पण वाटतं, की खूप कुतूहलाने, की आपण काहीतरी वेगळं दाखवलं पाहिजे. आज खूप छान करून दाखवलं पाहिजे. करेक्ट. हां, हां. हां. मग ते पण त्याच जाणीवेने मुलांना ते सर्व सांगतात. मग आपण मुलांशी बोलत राहावं, त्यांना ते दाखवत राहावं छोटं-छोटं. मग काय नाही, मी ते पंक्चरच्या दुकानात नेलं आणि एक टायर होतं रिक्षाचं छोटं. त्या टायरमधून मी असं बघितलं मुलांकडे. मुलांना एवढं आवडलं, की अरे मॅडम तर आपल्या एवढ्याच आहेत. आणि मग मी ते दाखवत होती, की जवळ घेतली, की तुम्ही मला पूर्ण दिसतायत. बघ लांब घेतली, की फक्त तुझा चेहराच दिसतोय वगैरे. असं ते सुरू होतं. मग काकांनी हळूच म्हणजे पंक्चर कसं असतं ते दाखवलं, शो केलं. हम्म. पाण्यात ते घातलं. मग बुडबुडीत जिथे येतात, तिथे पंक्चर आहे. सायन्समध्ये शिकलो आपण. हां. करेक्ट. आणि ह्या सर्व गोष्टी म्हणजे मी जे वर्गाच्या बाहेरचं शिक्षण देते ना, त्यात गणित, इतिहास, भूगोल, सायन्स, मराठी खूप सुंदर प्रकारे शिकवलं जातंय खरं म्हणजे. असं नाही की आपण समोर पुस्तक ठेवलंय रटाळपणे, ते वाचतोय, त्याचं स्पष्टीकरण करतोय आणि मुलांना ऐका रे माझं, करेक्ट. नाही ऐकणार. मुलांची तशी मानसिकता नाही आहे. मुलांना एक वेगळ्या कुतूहलाने शिकवलं किंवा वेगळ्या पद्धतीने हात घालून जर त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो, त्यांच्या मनाचा ठाव जर आपण घेतला ना, तर मुलं सहज ऐकतात. करेक्ट. मग पालकांना पण वाटायला लागलं, की अरे आज मॅडम यांच्याकडे घेऊन गेले, पुढच्या आठवड्यात कुंभार बाबांकडे घेऊन गेले, हां. पुढच्या आठवड्यात सुतार बाबांकडे घेऊन गेले. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये मी प्रांजलची आई शिवणकाम करते, मग त्यांच्याकडे घेऊन गेली. मग शिवणकामासाठी आपल्याला सोपं वाटतं, मुलांना नाही वाटलं. पालकांनाही काय वाटायचं, हां काय शिवतायत, ब्लाऊज शिवतायत, कपडे शिवतायत वगैरे, पंक्चर काढतायत. मी जेव्हा मुलांना तिथपर्यंत नेलं, तेव्हा पालकांना म्हणजे अधिक जिज्ञासा निर्माण झाली, की अरे असं आहे, मुलांना शिकवलं पाहिजे आपण, हे किती सोपं आहे ना. आपल्याच दुकाने पण आपल्याच मुलीला हे माहित नाहीये. करेक्ट. तिच्या पालकांना वाटलं, की आपल्या दुकानात आपल्या मुलीला पंक्चर कसं निघतं किंवा पंक्चर झालं म्हणजे काय होतं नेमकं, पंक्चर कसं शोधावं हे कळत नाहीये. आणि मॅडमनी तिला आपल्या घरी आणून ते जाणवून दाखवलं. हा एक भाग आहे. तर अशा पद्धतीने मी सर्वकडे त्या मुलांना नेते. मग कधी गावात न्यावं, कधी शहरात न्यावं, मग कधी त्यांना शहरातले वेगवेगळे अनुभव द्यावेत. मग प्रवास, आमच्या खेडेगावात प्रवास पण मुलांचा खूप कमी असतो. करेक्ट. मग ती गाडी करावी, मग सर्व समुदायाने निघतायत, गाणी गोष्टी सुरू आहे गाडीमध्ये. मग आमची मुलं मस्त म्हणतात, सहलीला जायाचं जायाचं सहलीला. क्या बात है. आणि मग काय जयंती मजा. मी क्या बात जगते आहे. खरं तर. हम्म. म्हणजे मुलं शिकतायत आणि मी जगते. पण खरंय म्हणजे ह्याला कसं म्हणावं, की तुम्ही फक्त जॉब करत नाही आहात,
तुम्ही संपूर्णपणे त्यात स्वतःला वाहून नेलेलं आहे आणि त्यामुळे त्याची एक वेगळीच मजा तुम्हाला अनुभवता येतेय. विशेष करून जसं तुम्ही पुस्तकी शिक्षणावर इतका भर देत नाही, जितकं तुम्ही प्रॅक्टिकल शिक्षणावर देताय. कारण अनेकदा असं म्हटलं जातं, बऱ्याचदा हा एक आर्ग्युमेंटचा विषय आहे, की आपण असं म्हणतो, की आपण मुलांना एक पद्धतीचं शिक्षण देतो, की रोज जा, शाळा, पुस्तक वाचा, सम सॉल्व्ह करा, झालं. पण हे जे शिक्षण तुम्ही देताय, की जिथे एखाद्या पंक्चरच्या दुकानात शिवणकाम, आता हे तर आपल्या सोसायटीमध्ये असं झालंय, की फक्त महिलांचंच आहे, ते स्त्रियांचंच आहे, ते नाही, नाही, पुरुषांचं नाहीये. आणि इथे तुम्ही ते ब्रेक करताय आणि गावात गावात राहून या सगळ्या गोष्टी घडणं या खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे. तर या मागे तुमची काही विचारसरणी आहे का? म्हणजे जसं मी तो व्हिडिओ बघितलाय शिवणकामचा, जिथे एक मुलगी ती बोलतेच आहे, पण एक मुलगा सुद्धा त्याविषयी बोलतोय. आणि ऑफकोर्स पुढे जाऊन काय अपॉर्च्युनिटीज येतील माहित नाही, कदाचित तो एक मोठा फॅशन डिझायनर सुद्धा होऊ येस शकतो. येस. तर या शिक्षणाचा असा फायदा होतो, की त्यांना त्यांचे करिअर मार्गही दिसतायत. तर मला तेच जाणून घ्यायचं, की ह्या पद्धतीचं जे शिक्षण तुम्ही देताय, त्या मागे काय विचारसरणी आहे तुमची? माझा विचार असा आहे फर्स्ट ऑफ ऑल, की गाव शाळेत गाव शाळेत आणि शाळा गावात जेव्हा जाईल ना, तेव्हाच खरं गावाची शैक्षणिक प्रगती होईल. अन्यथा हे कठीण आहे, कारण की फक्त शाळा पण होऊ शकत नाही आणि गाव आणि शाळेचा जर संबंध आला नाही, ते जर एक एक संघ झाले नाहीत, तर गावाची प्रगती होणार नाही. आणि हाच विचार सर्वांनी घेऊन जर आपण चाललोत ना, तर प्रत्येक गावाची प्रगती होईल. खरंय. एकदा वर्गात असंच कोकरू आणलं. हां. अ, आणि मला कोकरूवर एक कविता आहे ती शिकवायची होती. वेडं कोकरू पळत सुटलं आणि ते घर विसरलं, या संदर्भात ती कविता होती. हां. मग माझ्या शब्देच्या घरून कोकरू आणलं गेलं. त्याचे वडील म्हणजे शेळी पालन हां. करतात. मग कोकरू आणलं, मग त्याच्यावर हात फिरवणं, त्याला वर्गात सोडून दिलं, वर्ग दरवाजा लावून घेतला. खट्टाळपणा करावा लागतो थोडक्यात. करावं लागतं. मुलांची चाइल्ड हो. सायकोलॉजी म्हणजे आपल्याला खट्याळ व्हावं लागतं, खरंय, खोडकर व्हावं खरंय. लागतं. मग ते त्या मागे पळत सुटले वगैरे सर्व झालं. मग हळूच विषय काढला, की या कोकराचे मेंढीपासून आपलं केस काढले तर त्याचं ब्लँकेट तयार होतं. राईट. ते विणलं जातं, अशी कंपनी असते, अशी मशिनरी असते, असं भांडवल त्यात टाकलं जातं, अशी जागा घेतली जाते, असे वर्कर्स वाव. लावले जातात. असं हळूहळू त्यांच्यापर्यंत पोहोचावं. अगदी जेव्हा आपण हळू बोलतो ना, तेव्हा ते कान देऊन ऐकतात. मग नंतर विषय निघाला हळूच, की आपले सर्वांच्या वडील शेतकरी आहेत, तुमच्या वडील कपाशी पेरतात, शेतामध्ये कापूस लावतात, कापूस येतो. मग त्यांना हळूच सांगितलं, तुमच्याकडे किती आला? मग ते घरात चर्चा असते ना, आमच्याकडे 5 क्विंटल आला, आमच्याकडे 20 क्विंटल आला. बरोबर. मग क्विंटल म्हणजे काय, ते माप शिकवलं गेलं. मग कापसाचं करतात काय, तर कापसाचा कापड तयार होतो. क्या बात आहे. मग ह्या कापड गिरण्या कुठे कुठे आहेत, वा. हा. आणि मग त्या कापसाचा उरलेला जो भाग आहे, बी, त्याला काय म्हणतात? प्रत्येक जसं आंब्याच्या मधल्या गिठोळीला कोय म्हणतात, बोराच्या याला बी बी म्हणतात, म्हणतात. हो. फणसाच्या याला आठळा म्हणतात. तसं या कपाशीच्या मधल्या बीला काय म्हणतात? वा. सरकी म्हणतात. अच्छा. मग या सरकीचं काय केलं जातं? चाइल्ड सायकोलॉजी. बरोबर आहे. ही चाइल्ड हो, सायकोलॉजी हो, आपण बघतोय ती. हो. सरकीला काय म्हणतात? मग सरकी झाली. मग सरकीचं बनतं काय? मग याची ढेप बनते. ढेप म्हणजे गाई गुरांना खाऊ घालण्यासाठीचं एक अन्न, अच्छा. पौष्टिक प्रकारचं. जसं आपण दुधाचं पनीर बनवून खातो तसं. तसं सरकीची जी ढेप बनते ती उत्कृष्ट प्रतीचं गाई गुरांसाठीचं आहार आहे. मग ते त्याच्यानंतर काय होतं, ते चांगली दूध देतात. मग दुधाचं काय काय प्रोडक्ट निघतं? मग कपाशीचा कापड बनतो. मग हे कापड दुकान कुठे आहेत, कापड गिरण्या कुठे आहेत, याचं ज्ञान दिलं. माझ्या वर्गातला रघुवीर मला म्हणतो, मॅडम मी मोठा झाल्यावर ना कापड गिरणीचा मालक होईल. सगळं आलं जयंती त्याच्यामध्ये. क्या सगळं आलं. बात आहे. खरंच मी खरंच. मुलांना म्हणजे शिकवतच म्हणजे नाही. सॉरी टू कट यू, पण मला हे सांगायचंय, की माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुद्धा मला माहित नव्हतं, की मला काय व्हायचंय. आणि इथे किती वर्षांची मुलं ही? ही माझ्याकडे आता यावर्षी दुसरीचा वर्ग होता. दुसरीचा वर्ग, आणि म्हणजे असून- 7-8 वर्षाची मुलं. Yes, yes, yes. आणि तो म्हणतो, की मला
एका कापड गिरणीचा मालक व्हायचा. मालक व्हायचंय. क्या बात आहे. आणि असून असलं ना तर माझ्याकडे प्रायमरी स्कूल आहे आमची. आमच्याकडे फार फार तर 1 ते 8चे मुलं असतात. म्हणजे इयत्ता 1ली पासून तर फार फार तर 7वी 8वी पर्यंतचे विद्यार्थी असतात. हम्म, म्हणजे 13-14 वर्षांच्या वरची मुलं नसतात. नसतात. आणि त्यांची ही मांडणी किंवा त्यांच्यासमोर मी जे विषद करते, मांडते, रोज त्यांना जे शिकवते म्हणणार नाही, पण त्यांच्यात जाऊन काहीतरी वेडपणा करत राहते. तो वेडापणा पुढे जाऊन त्यांना कामास येतो. कामास येतो. खरंच आहे. म्हणजे एका छोट्याशा गोष्टीवरून इतकं सगळं अख्खं जग दाखवलंय तुम्ही त्यांना. तर मला वाटतं ही जी पद्धत आहे ना, ही प्रत्येक शाळेत खरं तर सुरू व्हायला पाहिजे. आपण म्हणतो की इंटरनॅशनल शाळामध्ये मला माझ्या मुलाला टाकायचं आहे, कारण तिथे स्विमिंग आहे, तिथे हा स्पोर्ट्स आहे, ते आहे. पण एंड ऑफ द डे शिक्षण पद्धत तर तीच आहे ना शेवटी. रस्त्याने चालताना मुलं घेऊन जर आमच्या गावाच्या बाहेर एक ओढा आहे. त्या ओढ्याच्या वर छोटासा पूल आहे, ब्रिज आहे. त्याच्यावरून मी जर जात असले मुलांना घेऊन, तर मी मुलांना सांगते, की "बाळांनो, हे बघा ते झाड आहे ना बाजूला, त्या झाडाची बघा प्रतिमा खाली पडली आहे हम्म, पाण्यात. हम्म. हे जलप्रतिबिंब आहे. त्याच्या बाजूला बघा खांब आहे. बघा खांबावर पक्षी आहे. तो पक्षी कुठे दिसतोय पाण्यात? सर्वात खालच्या भागात दिसतोय. म्हणजे वरचा भाग पाण्यात खाली दिसतो आणि खालचा भाग जो आहे तो पाण्याला लागून दिसतो. करेक्ट, तुम्ही बघा आपले पाय पाण्याला लागून आहेत आणि आपला चेहरा अगदी खोल गेलाय खाली. करेक्ट. हे जलप्रतिबिंब आहे. उंचीप्रमाणे त्या Yes. गोष्टी तशा तुम्हाला दिसतात. जलप्रतिबिंब शिकवणं बोर्ड चॉक घेऊन होत नाही कधीच. मला तरी नाही जमलं. जमत असेल कदाचित कोणाला, खरंय, मला नाही जमलं. खरंय. आणि असेच अनुभव मुलांना देत राहावं रस्त्याने चालता चालता. कारण की आपण म्हणतो की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स वगैरे काय त्यात हेच आहे. होय. हेच आहे. फक्त ते उघड्या डोळ्यांनी मुलांना दाखवलं पाहिजे. हे जगच शाळा आहे. मग आपण खोल्यांमध्ये 4 म्हणजे 4 भिंतीच्या खोल्यात आपण त्यांना ज्ञान कसं देऊ शकतो? आपण त्यांना 4 भिंतींच्या खोल्यांमध्ये आपण फक्त अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. अभ्यासक्रम पूर्ण करणं म्हणजे पाठ वाचून शिकवणे पाठांतर. नव्हे. हो. तो आत्मसात करणे, तो ग्रहण करणे. हे खूपच. येस. पालकांचा यात तुम्हाला किती सपोर्ट मिळतो किंवा गावातल्या लोकांचा किती सपोर्ट मिळतो? कारण बऱ्याचदा आपण असं पाहिलेलं आहे की मतांतर असतात ना, तर त्यामुळे तेवढा सपोर्ट मिळत नाही. पण तुमच्या बाबतीत मला वाटतं ते तसं झालं नसावं. काय काय अनुभव आहेत किंवा काय सांगायचं? पालकांना आपल्या मुलांचे रिझल्ट लागतात. हां. त्यांच्या मुलांची पातळी कुठे आहे, त्यांची मुलं काय अचीव करीत आहेत, हे जर त्यांना कळलं आणि ते जर उच्च प्रतीचं असलं, तर पालक नकार देत नाहीत. मी प्रत्येक वर्षी माझ्या मुलांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामला बसवत असते. आणि आत्ता यावर्षी पण कोण महाराष्ट्रात 8वा आलाय, कोण जिल्ह्यात पहिला आलाय, कोण सेंटरला पहिला दुसरा आलाय. एक NSSC नावाची एक्झाम आहे. त्या परीक्षेत फक्त 3रा नंबर सोडता जिल्ह्यातून 1 ते 10 नंबर माझे आहेत. अरे वाह! क्या बात है! माझा रुद्र जिल्ह्यातून पहिला आहे. माझा रघुवीर महाराष्ट्रातून 8वा आहे. हां. माझी आराध्या केंद्रातून पहिली आहे. माझी श्रद्धा सेंटरमधून 2री आहे. असे रिझल्ट आहेत. मग मी आता प्रश्न कुठे नेते हां. हो. जर असा रिझल्ट आपण पालकांना दिला, तर पालकांना साहजिकच अरे छान चालू आहे आणि याच्याने मुलांची प्रगती होते. काय झालं एका परीक्षेमध्ये प्रश्न आला, की काच कशाने कापला जातो? काच. हां. काच, ग्लास. बरोबर. हो. मुलांनी अचूक उत्तर लिहिली. परीक्षेला बसलेल्या 22च्या 22 मुलांनी अचूक उत्तर लिहिलं. हां. तुला पण नवल वाटलं ना? हो, ॲब्सोल्युटली. खरंय. तर मी एकदा असंच व्हिजिट जेव्हा करते मुलांना, तर मी एकदा ग्लासच्या मोठ्या कंपनीत घेऊन गेलेले होते. अच्छा. हां. मग तिथे ग्लासचे उपयोग, ग्लास कटिंग, त्याला दिले गेलेले शेप, त्याच्यापासून बनलेल्या वेगवेगळे डिझाईन्स, नंतर पायऱ्या याच्या, हे तिथे ग्लास बसवलाय, तिथे ग्लास बसवलाय, असं त्या ग्रामीण भागातील मुलांना खूप कुतूहल. त्यांनी ते हो. सर्व बघितलं, शिकले. नंतर आम्हाला एक शाळेसाठी एक छान आरसा पण त्यांनी दिला. मग तिथे आम्ही शिकलो होतो. त्यांनी आम्हाला सांगितलं, एक त्यांच्याकडे छोटंसं एक पेनसारखंच मशीन होतं. त्याच्या टोकावर हिरा बसवलेला होता. अच्छा. छोटासा. हां. पेनच होता तो जणू काही. आणि इतकं शार्प होतं, की ते आपण पेनासारखं असं फिरवलं की कशी रेष पडते ना, तसं ते फक्त पेनासारखं फिरवत होते आणि तो ग्लास नंतर दुभंगत होता. ओह! ग्लासचा तुकडा झाला.
आणि त्याला त्यांनी सांगितलं. मग सहज मुलांनी विचारलं. ते खूप बोल्ड झाले, ठिकठिकाणी नेऊन नेऊन त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारतात. जगाचे अनुभव देऊन हा देऊन हा हा. की याला काय म्हणतात. त्यांनी सांगितलं याला हिरकणी म्हणतात, कारण याच्या टोकावर हिरा बसवलाय. मग त्यांनी सर्वांना तो बारीकसा हिरा असा दाखवला, जवळ घेऊन घेऊन मुलांना. तोच प्रश्न नेमका पडावा का, क्या आणि मुलांनी त्याचं उत्तर बरोबर लिहिलं. खरंय. मग ते पालकांना कळतो की मॅडमने तिथे नेलं होतं, तिथं त्यांनी हे बघितलं आणि या प्रश्नाचं उत्तर आलं, आणि मुलांचे रिझल्ट दिसत आहेत. कोणी नवोदयला सिलेक्ट होत आहे, कोणी स्कॉलरशिपला मेरिटला येत आहे, कोणी वेगवेगळ्या खाजगी संस्थेतल्या आहेत एक्झाम्स, त्यांना मी अपेअर केल्यानंतर त्याचे रिझल्ट येत आहेत. मुलं खाड वाचतायत, पहिली दुसरीची इंग्लिश वाचतायत, गणित सोडवतायत, कोटी दशकोटीपर्यंतची संख्या वाचतायत. मग का नाही पालक माझ्यासोबत मुलांना पाठवणार. खरंय. म्हणजे मला- पाठांतर म्हणजे उद्या परीक्षा आहे, चला पाठांतर करा, नाही. तसं नाहीये. तुम्ही तो अनुभव त्यांना दिलेला आहे, त्यामुळे ते कायम त्यांच्या लक्षात कायम राहणार आहे. मला पालक मुलांना गाडीपर्यंत पोहोचवायला येतात. गाडी बघा दादा आपल्याला आज जायचंय, गाडी बघा. कोणीतरी फोन करतो, मॅडम ह्याची गाडी येते, बघा काय तुमचा व्यवहार करून द्या. अच्छा, इतका ही सपोर्ट गाडी. आहे. हा, आई वडील सोडवायला येतात. मॅडम किती 5 वाजलेत 6 वाजलेत, केव्हा येणार तुम्ही, किती वाजतायत, किती वाजेपर्यंत पोहोचतायत, असा सपोर्ट मला मिळतोय. आणि याच्यासाठी मी काय म्हटलं, एकच शब्द, पालकांना हवाय रिझल्ट, त्यांच्या मुलांची प्रगती. मग ते कुठे थांबवत नाही. ते का नाही म्हणणार ना, ते नाहीच म्हणणार नाही. खरंय. तुमचं आणि मुलांचं नातं जाणून घ्यायला आवडेल, की म्हणजे आता तुम्ही इतक्या हसत खेळत शिकवता, तुमची ती पद्धत आहे, त्यामुळे मुलांना नक्कीच ते आवडत असेल. कारण मी एक आई आहे, त्यामुळे मी हे सांगूच शकते. तर ते रिलेशनशिप कसं आहे, त्या मुलांसोबतचं नातं कसं आहे, ते शाळेत यायला किती उत्सुक असतात, किंवा शाळा संपल्यावर सुद्धा त्यांना घरी जायची इच्छा होते का, याविषयी बरं, सांगा. बरं. मी म्हटलेच की मी जॉईन झाले तेव्हा आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये फक्त एक 5-6 वर्षांचं अंतर होतं. अंतर होतं. आम्ही मित्रमैत्रिणी होतो. थोड्या वर्षांनी मी पण मोठे झाले, लग्न झालं, माझी मुलं झालीत. मग माझ्या वर्गातली मुलं मला माझ्या मुलांसारखी वाटायला लागली. बरोबर. करेक्ट. मग त्याच पद्धतीने मला त्यांना हँडल करा, म्हणजे घरची 2 आणि ही शाळेतली, बरोबर. ही अवघी मुलंच माझी. आणि मग त्या दृष्टीनेच त्यांच्याकडे बघितलं गेलं. मी जे माझ्या मुलांसाठी करायचे ते वर्गातल्या मुलांसाठी करायचे. आणि कधी असं व्हायचं की वर्गातल्या मुलांना मी जे वेगळं काही केलं वर्गात जाऊन, ते मी घरी येऊन करायचे. आता असं झालं की आता माझंही म्हणजे 31 वर्ष सेवा झाली, 50-51 वय सुरू आहे. तर आता ती जी मुलं माझ्याकडे आहेत ती मला नातवंडांसारखी वाटतात. आई गं. म्हणजे बघा आता ना. तर असं झालं, त्यांना नुसतं कुणी पेन्सिलचं टोक टोचलंय किंवा तो मला माझी पेन्सिल नाही देत, मॅडम त्याने रबरने दिला, म्हणून जर त्यांना रडायला आलं आणि जर त्यांना मी कुशीत घेतलं, कवेत घेतलं, तर ते इतके अलगद चिपकतात मला की मला स्वर्ग प्राप्त होतो. आई गं. खरंच सांगते तुला मी. म्हणजे असलं हे नातं आहे आणि त्यातच खूप गोडवा आहे. म्हणजे मुलांना खरं म्हणजे ना आपलं समजायला पाहिजे. ते विद्यार्थी नाही आहेत, त्यांना आपण खरंय. विद्या अर्जन करतच नाहीये, ते घेतायत. कोणी कोणाला शिकवत नसतं आणि कोणी कोणाचं शिकवण्याने शिकत पण नसतं. या हेतूची मी आहे. फक्त आपल्याला त्यांना वेगवेगळे धडे द्यायचे आहेत, त्यातून त्यांना काय घ्यायचं ते घेतील. खरंय. पण मला खरंच प्रश्न पडतो की सगळ्याच मुलांसोबत मैत्री करणं हे सोपं नसावं. कारण एका वर्गात आपण जसं म्हणतो की ही 5 बोटं सारखी सारखी नाहीयेत, तशी एका वर्गात खूप चंचल मुलं असतील, शांत मुलं असतील, अभ्यासू असतील, लबाड मुलं सुद्धा असतील, हो, सर्व खोडकर प्रकार. असतील. एक्झॅक्टली. मग ह्या सगळ्या मुलांना एकत्र त्यांच्यासोबत सगळ्यांना ते सामावून घेणं आणि त्यांना शिक्षण देणं, तशा पद्धतीनं विशेष करून त्यांच्यासोबत मैत्री करणं, हे कसं काय जमतं? प्रत्येक मूल वेगळ्या घरात येतोय. प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहेत, Correct. घरातलं वातावरण वेगळं आहे, कौटुंबिक स्थिती, सामाजिक स्थिती वेगळी आहे, आर्थिक स्थिती वेगळी आहे. आणि यातून त्यांना आपल्याकडे आलं की हे सगळं विसरायला सांगणं की तू आणि तू सारखा आहेस, तू श्रीमंत नाही, तू गरीब नाहीस, खरं. किंवा तू मुलगा आणि तू मुलगी पण नाही, आपण बहीण भावंड आहोत. म्हणजे मी अजून एक विषय मांडेल पुढे, पण मग मी या पालकांशी संवाद साधते. या पालकांशी संवाद साधल्यानंतर आता तर असं झालंय की जसं मी म्हटलं की पूर्वी त्यांचे मुलं माझे मित्रमैत्रिणी, मग नंतर मध्ये मुलं आणि आता नातवंडांसारखे, तर आताचे पालक माझ्या मुला मुलींसारखे वाटतात. मग मी त्यांना अगदी हक्काने म्हणते, त्यांची नावं वगैरे घेऊन की बघ असं करायला पाहिजे, आपण मुलांशी असं वागावं,
जरा मुलांना प्रेमाने घ्यावं. किंवा तिने जर मला म्हटलं मॅडम हा ऐकत नाही, मी म्हणते बिलकुल होणार नाही. तो गुडघाभर तुझं कसं नाही ऐकणार? तो गुडघाभर मुलगा तो तुझं कसं नाही ऐकणार? त्याला जरा प्रेमाने घे, जवळ घे, मायेने घे, तो करेल ते सगळं काही. आणि मग मी पालक भेटी घेते जयंती. तर पालक भेटी मी रात्रीच्याला घेते. हो का? अच्छा. रात्रीच्याला शाळा सुटल्यानंतर मी चक्क घरी येते शाळा सुटल्यानंतर त्या दिवशी. साधारण महिन्यातून माझा हा एक उपक्रम असतो. घरी येऊन पुन्हा मी 7:30-8ला जाते. अच्छा. हां. त्यात मला माझ्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे माझ्या खरंय, पाठीमागे. खरंय. ते म्हणजे माझे मिस्टर तर माझ्यासोबत येतात त्या दिवसाला आणि चक्क 10:30-11 पर्यंत वर्ग गावात फिरते मी. हं. तर प्रत्येकाच्या घरी जावं. घरी गेलं त्यांना असं वाटतं की माझ्याकडे देव उतरलाय, देव. हो, ते एक मॅडम स्पेशल फिलिंग आहे ना, ऑफकोर्स. मॅडम माझ्याकडे आल्यात. आणि मग ते घरात पळत सुटतात, मम्मी मॅडम आल्या आहेत, आजी मॅडम आल्या आहेत असं. किंवा मग आपण त्यांना घ्यावं जवळ. मग सर्व घरातली मंडळी बसते आपण गेल्यानंतर. त्यांचं आपलं बोलणं कम्युनिकेशन छान होतं. मग कोणी आजोबा विचारतात मॅडम ही कशी अभ्यासात बोलते का? मग तिला बघा थोडं जेवणाबद्दल सांगाल मॅडम, मग ही कमी जेवते. त्यांचे प्रॉब्लेम ते आपल्याला सांगतात. आपण त्यांच्याशी हितगुज करावं. म्हणजे मी फक्त मुलाशी नव्हे, पूर्ण फॅमिलीशी जुळवून घेते. करेक्ट. आणि मग असं जर झालं ना, तर दुसऱ्या दिवशी ते मुलं दुडू शाळेत येतात. त्यांना ओढ लागते की आपण कसं केव्हा शाळा उघडेल आणि केव्हा जाऊ. फॅमिलीच झालेली आहे ती फॅमिली पूर्ण. मेंबर होऊन जातो आपण त्यांचा. बरोबर आहे. शाळा सुटल्यानंतर मुलांची जाण्याची इच्छा होत नसते. हो. कारण की मी शाळा सुटल्यानंतर पण असं टास्क देते त्यांना, एखादी छोटासा गेम. अच्छा. हां, एखादी गेम घ्यावा त्यांचा. मग त्यांना असं वाटतं की शाळा सुटली पण मॅडम काहीतरी गेम घेतील, पळत नाही जायचंय. छोटासा गेम घ्यावा, काही पण त्यांना एखादी असं वेगळाच ट्रिकी क्वेश्चन विचारावा, की तो हम्म. पुस्तकात नाहीये पण त्यांना आपण विचारला म्हणजे त्याचं त्यांना विचार करून उत्तर द्यावं लागेल. मग ज्याने उत्तर दिलं त्याला बक्षीस द्यावं. क्या बात आहे. असं सगळं ते जुळून येतं आणि मग ही सर्व घरातली वेगवेगळ्या विचारांची, खोडकर, खोटी बोलणारी मुलं असतात. पण हे त्यांचं सर्व आपल्याला कमी करायचं असतं. हम्म. एखादी मुलगा जर वर्गात खोटं बोलला, समजा एकाने पेन्सिल चोरली, होतो मोह, मोह येतो. हा, म्हणजे ती असे काही चोरी किस्से नाहीये. घडत हां, असतील. हो. ती चोरी नाहीये. नाही ना. तो मोह आहे. मग त्याची पेन्सिल छान होती, याला वाटलं की मला हवी. बालमन आहे. खरंय. साहजिकच त्यांना वाटणं खरंय. साहजिक आहे. हो. तर मी म्हणते बघा ज्यांनी दिलं असेल ना, तर सर्वजण डोळे बंद करा. हम्म. हं. मी पण डोळे बंद करते. हम्म. ज्याने घेतली ना त्याने टेबलवर ठेवून द्या, सर्वांचे डोळे बंद असतील. आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे डोळे बंद करतो. ज्याने घेतली ना तो तिथे देतो. ती कोणी घेतली होती ते माहीत नसतं. अच्छा. पण ती वस्तू पण मात्र ती वस्तू तिथे. तिथे येते. ही बाल सायकॉलॉजी आहे. म्हणजे ही चाइल्ड डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो ना, ते अशा पद्धतीने झालं पाहिजे. उगाच कोणी घेतली रे, काय ब्लेम घेतली, गेम का घेतली? करायचं नाही. हां, हा. चिडचिड, रागवणं, संताप असं त्या मुलांवर व्हायला नको. मग त्यांना वाटतं अरे बघा मॅडमनी घेतली तरी पण मग मी पुढच्या दिवशी अजून एक पायंडा करते, की मी तसल्या प्रकारची किंवा तशी पेन्सिल आणून सर्व वर्गाला एक-एक देते. मग क्या सर्वजण बात आहे. खुश. क्या मग सर्वांना वाटतं वाह! काय भारी मजा आली ना आज. हां. बात. छोटं मन आहे ते अगदी म्हणजे खरंय. चैतन्याचं फूल म्हणेल मी तर त्यांना. आणि ते फूल आपण ते नाजूकचं फूल आपण तसंच तसं जपलं पाहिजे खरं म्हणजे. खरंय. ते मुरसता कामा नये. खरंच, ते खरंच. फुललं पाहिजे. क्या बात आहे. म्हणजे तुमच्यासारख्या जर प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात जर तुमच्यासारख्या शिक्षिका मिळाल्या, तर बापरे! आपलं संपूर्ण शिक्षण पद्धत तर बदलेलच, पण त्याचबरोबर आपलं फ्युचर पण मुलांचं इतकं ब्राईट होऊ शकतं. खरंच कमाल काम करताय ताई तुम्ही. पण मला एक प्रश्न तुम्हाला खरं तर विचारायचा आहे, की गावातल्या मुलांमध्ये, गावात शिकणाऱ्या मुलांमध्ये आणि शहरात शिकणाऱ्या मुलांमध्ये हं. काय फरक आहे असं तुम्हाला वाटतं? किंवा त्यांच्या त्या केपेबिलिटीजमध्ये, त्या ग्रास्पिंग पॉवरमध्ये काय फरक आहे का? तुम्हाला काय वाटतं, की हा जास्त हुशार आहे किंवा ह्याला जास्त जाण आहे किंवा जिओग्राफिकली जसं शहरातली मुलं असं म्हटलं जातं, की जास्त शार्प आहेत. पण तुम्हाला कदाचित ते जास्त माहीत असेल, तर त्याविषयी सांगू शकता? मूल आहे. शहर आणि खेडे काही नाही. हं, एवढा फरक आहे, की शहरातील मुलांना प्लॅटफॉर्म आहे. हं. रेडी प्लॅटफॉर्म आहे. आई-वडील सुजाण, सुज्ञ आणि सुशिक्षित आहेत. बरोबर. ते त्यांना काही गोष्टी शाळेत मिळाल्या तर छानच, नाही मिळाल्या तर घरी करून घेतात.
जसं तू शाळेत मिळालं तर ठीक, आणि तुला वाटलं की हे आपल्या मुलांना आलं पाहिजे, तर तू स्वतः करून घेशील. ऑफकोर्स. त्यासाठी तू सगळ्या ॲबिलिटी निर्माण करशील. या मुलांमध्ये टॅलेंट आहे, त्यांच्याकडे प्लॅटफॉर्म नाही आहे. टॅलेंट सर्व प्रकारचं आहे. टॅलेंट हे म्हणजे आपण जन्मजात जेव्हा जन्माला येतो तेव्हा ते घर बघून, आई वडील बघून, मूल बघून नसतं येत ना. बरोबर. ते सर्वांमध्येच ओतलेलं आहे. ते विकसित कसं करायचं याच्यावर आपण फक्त काम करायचं आहे. तर त्या मुलांमध्ये पण टॅलेंट खूपच आहे. उलट आपली शहरातली मुलं झाड दिसलं तर आई वडील म्हणते, ए जाऊ नको, वर नको चढूस. पण ग्रामीण भागातील मुलं आपल्या डोळ्या देखत सरसर सरसर वर चढून गेलेले असतात. करेक्ट. हो, त्यामुळे फिजिकली ते जास्त स्ट्रॉंग होतात. खरंय खरंय. आमच्या शाळेच्या वॉल कंपाऊंडवर आम्ही म्हणतो चढू नका. ते चढून त्या छोट्या एका भिंतीच्या वॉल कंपाऊंडवरून चालून चालून असं तिकडून उतरतात. ही शहरातली मुलं नाही करू शकत. नाहीच हे करू टॅलेंट शकत. त्यांच्यात नाहीये. खरंय. हा, ते चेस खेळू शकतील, ते कॅरम खेळू शकतील, पण मी ते पण करते. माझा व्ह्यू असा असतो की जे शहरातल्या मुलांना मिळते ना ते यांना मिळायला पाहिजे. मी आता साधारण मार्च महिन्याच्या सुरुवातीला पुण्याहूनच एक टीम बोलवलेली, ती क्यूब शिकवण्यात पारंगत असलेली, आणि मग मी ती 3 मुलांची टीम वर्गात बोलवली. माझ्या वर्गातील मुलं, अधिक माझ्याकडे एक अजून फंड आहे की गावातली कुठल्याही वर्गाची, कुठल्याही मीडियमची आणि कुठल्याही शाळेत जाणाऱ्या मुलांनी शाळेत यावं. अच्छा. त्यांच्यासाठी मी डिजिटल क्लासरूम तयार केलेला आहे. माझ्या वर्गात कॅरम आहेत, माझ्या वर्गात चेस बोर्ड आहेत, अशी खेळाची साधनं आहेत, भारताचा नकाशा आहे तो जोडायचा असतो, आहा. त्यांना मजा येते. मग अशी सर्व मुलांना मी ते ट्रेनिंग दिलं. जयंती सकाळच्या 11 पासून संध्याकाळच्या 5 पर्यंत जवळजवळ 40 मुलांनी क्यूब शिकवला. क्या बात आहे. 40 मुलं क्यूब शिकलेत आणि आता ते एकमेकांना शिकवतात, दुसऱ्यांना शिकवतात. माझ्या गावात सर्व मुलांना क्यूब येतो. मला सांग, फक्त त्यांना संधी नव्हती, एक्सप्लोजर नव्हता त्यांच्याकडे. खरंय. मग त्यांना पण ते डोकं आहेच, त्यांच्यात ते टॅलेंट आहे, त्यांना ते जमलं की नाही, खरंय. त्यांना ते जमलं. मग यांना जमतं, यांना का नाही जमू शकणार? त्यांना फक्त संधीची उपलब्धता करून देणे एवढंच शिक्षकाचं काम आहे, असं मला तरी वाटतं आता नंतर. एक खूप महत्वाचा मुद्दा आहे ताई, की आपण असं म्हणतो की मराठी माध्यमात शिक्षण घेणं आणि इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणं यामध्ये आता असं आहे की असा एक समज आहे की इंग्रजी येणं हे खूप गरजेचं आहे आणि जर तुम्हाला इंग्लिश भाषा येते तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता आणि तुम्ही खूप प्रगती करू शकता, असा एक समज आहे. तर मला याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, कारण तुम्ही आज मराठी माध्यमातून मुलं घडवताय, तुम्ही त्यांचं फ्युचर घडवताय, तर तुम्हाला कधी अशी अडचण वाटते का, की भाषेची अडचण वाटते का तुम्हाला कधी? माझ्या मते प्रत्येक मुलाने आपल्या मातृभाषेतून शिक्षण घ्यावं अच्छा. प्रथमतः, हं. किंवा अगदीच घरात आई बाबा इंग्लिश बोलतायत, त्यांना पूर्ण ज्ञात आहे, तर मग काही हरकत नसेल. पण मातृभाषेतून शिकलेलं जे शिक्षण आहे ना ते वेगळंच आहे. ते शिकवावं नाही लागत, ते मुलं शिकतात. अच्छा. हा एक फरक आहे. हं. तुम्ही घरात जी भाषा बोलतायत ना त्यातलं मुलांना पटकन ग्रहण होतं, पटकन कळतं त्यांना. त्यातले खरं म्हणजे शिक्षण म्हणजे तो पॅरेग्राफ म्हणजे ना सारांश कळला पाहिजे, त्याचा मतितार्थ कळला पाहिजे. मतितार्थच नाही कळला, नुसताच वाचला, त्याची प्रश्न उत्तरं शोधली, ऑप्शन लिहिली, त्याला मजा नाही आहे. मराठी माध्यम असो की इंग्लिश माध्यम असो, माध्यमाचा विषय नाही, विषय आहे शिक्षणाचा, विषय आहे आपण ज्ञान जे घेतोय त्याचा. मग असंही मुलं 10वी पास झालीत मराठी माध्यमातून आणि इंग्लिश माध्यमाची मुलं 10वी पास झाली की साधारण सगळ्यांचा कल सायन्सकडे असतो. मग हे पण तर 12वी सायन्स करतातच, तेच विषय बरोबर. देतात, फिजिक्स केमिस्ट्री बायो वगैरे, आणि हे पण तेच देतात. आणि मराठी माध्यमाचे मुलं पण तर झेंडा फडकवतातच, कोणी राज्यात पहिलं येतंय, कोणी कशात पहिलं येतंय, होतं की नाही असं. खरंय. 90 अबो मिळणारे कितीतरी विद्यार्थी हो. आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळा पूर्वी फक्त अगदीच मोठ्या मोठ्या शहरांमध्ये होत्या, हं. आता तर गावखेड्यांवर झाल्या आहेत आजूबाजूला नक्कीच. पण मग तेव्हा मुलं शिकले नाहीत का मराठी माध्यमामध्ये? खरंय, शिकलेत. IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, विश्वास नांगरे पाटील मराठी माध्यमाचे. आमच्या जळगाव जिल्ह्याचे रोहनजी घुगे साहेब IAS ऑफिसर आहेत, मराठी माध्यमातून आलात. पूर्वीचे जज मराठी माध्यमाचे विद्यार्थी होते. मग आजपर्यंत सर्व मराठी माध्यमात. आमचे साने गुरुजी हो. मराठी माध्यम, आमच्या बहिणाई कुठलंच माध्यम नाही. त्या तर अहिराणी भाषेत, म्हणजे त्यांची बोली भाषाच अहिराणी होती. त्या तर कुठल्याच विद्यालयात, कुठल्याच विद्यापीठात, कुठल्याच कॉलेजला गेल्या नाहीत.
मग त्यांना कसं एवढं ज्ञान प्राप्त झालं? माध्यम म्हणजे मायना करत नाही. मुलांची शिकण्याची आतुरता किती आहे, त्यांना त्याची भूक किती आहे आणि त्यांना काय हवं आहे ते फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. माझ्या मते माध्यम खूप नाही की इंग्लिश माध्यमाचीच मुलं इंग्लिश बोलले म्हणजेच खूप काही होईल, असं काही नाही. असं नाहीये. असं नाहीये. एक आणि न्यूनगंड तयार केला जातो ना आपल्या समाजात, हं, की तो इंग्लिश बोलतोय आणि मला ती भाषा येत नाहीये. हं. हा एक कॉम्प्लेक्स आपणच हा तयार करून घेतलेला आहे आणि मला वाटतं त्यामुळे तो कल खूप जास्त तिथे वाढलेला आहे, की लोकांमध्ये आता की नाही आपल्याला इंग्लिश भाषा आलीच पाहिजे तरच आपण पुढे जाऊ. आता आमच्या गावातील मुलं इंग्लिश माध्यमात ऍडमिशन घेतात. झगमगत्या शाळा, मोठमोठ्या बिल्डिंग, हं. इन्फ्रास्ट्रक्चर खूप छानसं. मग ह्या शाळा जेव्हा तिथं मुलं त्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतात, तेव्हा ही मुलं ऍडमिशन घेताना मी त्यांच्या आईवडिलांना एक प्रश्न विचारते, की ताई तुम्हाला 2 वाक्य इंग्लिशमधून बोलता येतात का? म्हणते नाही. तुम्हाला इंग्लिश वाचता येते का? नाही. दादा तुम्ही याची स्पेलिंग किमान पाठ घेऊ शकतात का? नाही. मग का हट्ट करतायत? त्याला जेव्हा त्याची समज येईल, त्याला मराठी माध्यमात पण पहिलीपासूनच इंग्लिश विषय ठेवलेला आहे. एक्झॅक्टली. रामकृष्ण मोरे साहेबांनी 2000 सालापासून इंग्लिश विषय तेव्हापासून योजला आहे. मग कुठेही मुलं कमी पडतात. माझ्या वर्गातली दुसरीची मुलं, दुसरीचं आमचं पाठ्यपुस्तक जे आहे, ते पूर्ण वाचून मोकळं करतात. वा. विथ मिनिंग त्यांना अर्थ समजतो. हां, त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागेल एवढं नक्की. मग त्यांना फ्लॅश कार्ड दाखवा, इंटरॅक्टिव्ह पॅनेलवर आपण काहीतरी चित्र दाखवा, त्याच्या संदर्भात ते स्पेलिंग दाखवा, ते मोठ्या रूपात दाखवा. जसं की तारे जमीन पर वाले 8 शिकवत होते बघा. हा हा हा. त्यांनी तो 8 एवढा नाही शिकवला. त्यांनी तो 8 एवढा मोठा केला. करेक्ट. मग त्या मुलाच्या नजरेत भरला. करेक्ट. बरोबर? करेक्ट. हे फंडे आहेत. मग तसं काहीतरी करून दाखवा मुलांना, की ते जेणेकरून त्यांना ते कॅच होईल. मी पण मुलांना काय करते जयंती, दुरेघी ओळी असतात वहीच्या, जे हां. आपण मराठी शिकवतो किंवा इंग्रजी माध्यमाच्या. मी त्या दुरेघी ओळींच्या खाली अजून एक मोठं अंतर असतं आणि पुन्हा दुरेघी ओळ असते. हो. तर मी इयत्ता 1ली 2रीमध्ये असताना त्या छोट्या ओळीत नाही लिहायला लावत, हं. मोठ्या दुरेघी ओळीत लिहायला लावते. अच्छा. हां, समजतंय? कळलं. हां. त्याच्याने तर काय ते होतं, फ्लॅशी वाटलं पाहिजे. फ्लॅशी वाटलं पाहिजे, ठळक दिसलं पाहिजे, हां. रंगीत खडूंचा वारंवार वापर झाला पाहिजे, डिजिटल पॅनल आहे, टीव्ही आहे, कम्प्युटर आहे, यांचा वापर झाला पाहिजे, फ्लॅश कार्ड मोठमोठे वापरले गेले पाहिजेत. पण मला एक जाणून घ्यायचंय, की तुमचं विजन काय आहे पुढे? आता तुम्ही जवळपास 31 वर्ष तुमची शिक्षणाला दिलेली आहेत, या मुलांना दिली आहेत. जसं तुम्ही म्हटलत, की अगदी सुरुवातीला मी त्यांच्याच वयाची होती. हो. मग मला माझ्या मुलांसारखी वाटायची सगळी. आता नातवांसारखी वाटतात. तर हा खूप म्हणजे इंटरेस्टिंग प्रवास आहे तुमचा. तर तुम्हाला काय वाटतं, की आता म्हणजे हे सगळं सोपं नाहीये. पूर्ण आपला वेळ तुम्ही त्या मुलांसाठी नेहमी देता. तर विजन काय आहे, की पुढे जाऊन फक्त जिल्हा परिषदेची मुलं नाही, तर एकूणच सगळी मुलं त्यात कसं शिक्षण असावं आणि काय विजन वाटतं तुम्हाला? लहान मुलं जेव्हा असतात ना, तेव्हा त्या लहान मुलांना आई जे सांगते ते ऐकतात. हं, मोठं झाल्यावर ते जग बघतात आणि तसं वागण्याचा प्रयत्न करतात, हं. जगात घडलेल्या घडामोडी बघून. तर ही मुलं जी असतात, तर त्या मुलांना असं वेगवेगळे अनुभव देऊन देऊन माझ्या पहिल्या बॅचेसची मुलं, महाराष्ट्र पोलीसमध्ये भरपूर मुलं आहेत, माझी इंजिनियर झालेली भरपूर मुलं आहेत. अच्छा. हां, तर माझी नवोदयला जी मुली सिलेक्ट झाल्या होत्या, त्यातली एक MBBS झाली आहे खूप वर्षांपूर्वी. हां, LIC विभागात आहेत. RTOमध्ये माझे विद्यार्थी आहेत. माझा एक विद्यार्थी TC पण झालेला आहे. अच्छा. हां, तर जयंती आता माझं पुढचं प्लॅनिंग असं आहे, की मला मुलं IAS आणि IPS पाहिजे. क्या बात है! ऑफकोर्स. हां, आणि ते शक्य होईल. कारण माझं पुढचं विजन असं आहे, की मला गावोगावी, माझ्याच गावात नव्हे, मला आता मी जिथे काम करते त्या पंचक्रोशीमध्ये गावागावांमध्ये डिजिटल लायब्ररी ओपन करायची आहे, की विद्यार्थ्यांनी यावं, त्यांच्या समस्या त्यात मांडाव्यात, त्यातून उत्तर शोधावं, त्याचा वापर करावा. कारण घरी ना नेट पण नसतं विद्यार्थ्यांच्या. एक हँडसेट जर असला तर तो बाबांकडे असतो. करेक्ट.
मुलांना हाताळायला मिळत नाही. शहरासारखं मुलांना असं प्रत्येकाला गॅजेट्स नाहीयेत, नाही सगळे नाही नाही टॅब अजिबात मोबाईल असे अजिबात नाहीयेत. नाही. असला आपण जर म्हटलं बाळा मी तुला म्हटलं होतं ना की ChatGPT मध्ये हे शोधून घेशील आणि असं असं करशील, मॅडम नीट नव्हतं. हा. हे प्रॉब्लेम त्यांना येऊ नयेत म्हणून ठिकठिकाणी मी डिजिटल स्कूल ओपन करते आहे, डिजिटल लायब्ररी ओपन करते आहे आणि त्या माध्यमातून मुलं शिकतील. आणि लवकरच माझे विद्यार्थीच नव्हे तर गावातील शिकणारे मुलं म्हणजे विद्यार्थी ना, माझे कसे गावात जी मुलं शिकतात ती सर्वच आपली, तर ते सर्व विद्यार्थी परिसरात शिकणारे विद्यार्थी, त्यातून मला IAS IPS अधिकारी घडवायचे आहेत, त्यातून मला चांगली माणसं घडवायची आहेत. मुलं म्हणजे मी म्हटली की IAS IPS होतीलच, डॉक्टर इंजिनियर होतीलच, पण एक चांगला माणूस घडणं, एक चांगला शेतकरी घडणं, एक चांगला व्यावसायिक घडणं, एक मोठा बिझनेसमॅन घडणं, हे पण पाहिजे. मोठंच म्हणजे आहे की त्यांनी हे हस्तांतर केलं म्हणजे खूपच छान होईल. तर अशा पद्धतीने माझं स्वप्न आहे की मुलांनी पुढे असं करावं, व्हावं आणि मी ज्या पण ऑफिसमध्ये जाईल त्या ऑफिसमध्ये मला ते भेटावीत आणि मला म्हणते मॅडम ओळखलत का, मी त्या आमच्या बॅचचा टीचर आल्या. विद्यार्थी, आमच्या एक्झॅक्टली. टीचर आहेत. क्या बात आहे. म्हणजे तुमचं विजन एकूण असं आहे की फक्त शिक्षण नाही द्यायचंय, तर त्यातनं त्यांचं करिअर घडलं पाहिजे, ते माणूस म्हणून सुद्धा Yes, घडले yes. पाहिजे आणि तेव्हाच मला वाटतं आपला समाज खऱ्या अर्थानं पुढे जाईल. पुढे जाईल. खरंय. तर खरंच मुलांना व्यवस्थित शिस्त लावणं किंवा आता आपण जबरदस्तीने आरडाओरडा करून तर शिस्त लावू शकत नाही अजिबात आणि हे नाही. तुमच्या फॉर्मॅटमध्ये बसत सुद्धा हम्म. नाही. तर कशा पद्धतीनं मुलांना शिस्त लावली पाहिजे किंवा ते आपले खूप चांगले मित्र झाले पाहिजे, आपले चांगले फ्रेंड्स झाले पाहिजे, त्यांनी आपलं ऐकलं पाहिजे, त्यांना आपणच त्यांचे खूप जवळचे फ्रेंड्स वाटले पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय टिप्स देऊ शकता तुम्ही आम्हाला? स्पर्शज्ञान खूप महत्वाची गोष्ट आहे यासाठी. जे आपली ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यात एक आहे त्वचा, आणि त्वचा म्हणजे स्पर्श. तर स्पर्शज्ञान अतिशय महत्वाचं आहे. अच्छा. आणि तो स्पर्श चांगला गुड आहे का बॅड आहे हां. हे मुलांना कळतं. हां. त्यांना आपण जेवढे जवळ घेऊ, त्यांच्यावर मायेचा हात फिरवू, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवू, तितके ते आपल्या जवळ येतील. आह, किती छान. एखादी मुलगी झिपरी झिपरी झाली आहे वर्गात केस न विंचरता, मी तिचे केस विंचरून देते, तिचा भांग पाडून देते, तिला तिच्यात मस्त एका मुलाने 2 फुलं आण गं चांदणीचे. चांदणीचे फुलं कोणी लावत नसतं, मला माहिती आहे, तू आणि मी लावणार नाही. म्हणते जा गं 2 फुलं आण चांदणीचे, त्यात तिला खोन द्यावे पिनमध्ये. ती भारी भरते ना. आमच्या टीचर, sweet. माझ्या टीचर, हा जो भाव आहे ना, तर फक्त प्रेम एकच संज्ञाच्यासाठी. मुलांना प्रेम द्या, जीव लावा, लाड करा, त्यांचा लाड. कधी गालगुच्चेस तोडावे, कधी कायच करावे, कधी आंधळी कोशिंबीर खेळताना आपणच डोळे झाकून त्यांना पकडावं, कधी त्यांनी एखाद्याला राम द्यायचा असला तर मी त्याच्या पाठीत धबुका मारून येते आणि त्याला दिसत म्हणजे पकडू पण देत नाही मला. पण मुलांना अरे याला काय बसलं, पण हा पकडूच शकत नाही तरी पण अरे हा इतका भारी आनंद असतो ना जयंती. दप्तर आमची अशी बाजूला ठेवलेली असतात, म्हणजे चारी भिंतींना आम्ही दप्तर लावून ठेवतो, मध्ये हा सगळा खेळ चालतो. हे विविध खेळ आहे, हे एवढ्या वेळेस सांगण्याची गोष्ट नाही. क्या बात आहे. पण म्हणजे जवळपास तुम्ही आईच होता त्यांच्या आणि आईपेक्षाही जास्त मैत्रीचं हे नातं आहे. पण मग कधीच ओरडतच नाही तुम्ही मुलांना? कधी ओरडत नाही किंवा कधी असं डोळे वटारून बघणं किंवा, कारण असंही म्हटलं जातं ना अतिप्रेम मुलांना बिघडवतात, तर असं तुमच्या या फॉर्मॅटमध्ये नाहीच आहे का? एकदा ना एक मुलगा बऱ्याच दिवसांपासून येत नव्हता शाळेत. हां. मग त्याला तर मी खूप रागवायला पाहिजे होते, चिडायला पाहिजे होते की तू इतक्या दिवसांपासून येत नाहीये आणि तुझे आई बाबा पण काही सांगत नाही का त्याला. अर्थात त्याला आई वडील दोघं नाही आहेत, आजी आजोबा आहेत, मग त्यांचा हलगर्जीपणा होतो. मग त्याला खरंच असं करायला पाहिजे होतं ना मी की हा येत नाहीये असं तसं, पण मी तसं नाही केलं. मी सोबतीला 2 मुलं घेऊन त्याच्या घरी गेले, गावाच्या बाहेर त्याचं घर आहे, घरी गेले. त्याला म्हटलं का बाळा तू येत नाही? प्रेम, त्याचं नाव प्रेम. मग मला पोचवायला कोणी नाही, माझा डबा नाही. जयंती खोटं नाही, त्या मुलाचा मी 1.5 महिना डबा घरून नेलाय. ऐक, त्याची बाटली भरली, त्याचं दप्तर भरलं, त्याला शर्ट आणि पॅन्ट घातलं, बोट धरून मी त्याला शाळेत आणलं. म्हटलं चल प्रेम शाळेत चल. दुसऱ्या दिवशी पोरगं दुडू 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 दुडू
माझ्या आधी आलेलं होतं जयंती. आई ग क्या बात तू आहे. खूप भावूक झाली आहेस. हो हो मला मुलं असल्यामुळे ते होतं कधी हो, कधी. हो, हो. पण म्हणजे बरेच आई प्रॉब्लेम. होणं खूप गरजेचं आहे त्या मुलांची, खरंच आहे. वाव. पण खरंच ताई, म्हणजे इतके एफर्ट्स कोण, हल्ली तर आया सुद्धा डब्बा बनवत नाही मुलांसाठी. नाही करायला असं लागतं. आपण पाहिलेलं आहे शहरांमध्ये. पण तुम्ही खरंच तुमचं अख्खं आयुष्यच वाहून दिलेलं आहे. ग्रामीण भागात बऱ्याच मुलांना आई वडील नाही आहेत. हो. मुलांना म्हणजे माझेही बाबा 7च वर्ष झाले गेलेत, तरी मला अजून आठवण येते, घराघर डोळे भरून येतात. तर त्यांचं कसं होत असेल. बऱ्याच खरंय. मुलांना आई बाबांनी आहे, मग त्याला व्यसन कारण आहे, त्याला मध्ये कोरोना झाला ते एक कारण आहे. असल्या कारणांमुळे त्या मुलांना ते समजून घ्यावं लागतं. चिडचिड करून होणार नाही नाही काही होत. गोष्टी. आणि मग खरंय. आपण एवढे झालो, आपली सर्व्हिस एवढी झाली आणि आपण चिडचिड करतो, त्याला अर्थ पण काय? आणि ताई, म्हणजे मी जस्ट आता इमॅजिन केलं, की समजा जर तुमच्यासारखी शिक्षिका त्या मुलाला भेटलीच नसती, तर आज तो हिंडत राहिला असता किंवा त्याने असंच काहीतरी छोटं-मोठं काम केलं असतं आणि त्याचं संपूर्ण आयुष्य म्हणजे उद्ध्वस्त होऊ उद्ध्वस्त शकतं, होऊ होऊ शकतं. शकतं. एक्झॅक्टली. पण ते एफर्ट्स तुम्ही घेतले. तुम्ही काही महिन्यांसाठी त्याची आई झालात आणि आज त्याचं फ्युचर ब्राईट आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. याचं तुला एक उदाहरण देते, रिझल्ट देते. हां. रिझल्टवर बोलते ना मी. तर रिझल्ट असा देईल मी, की एक विद्यार्थिनी आहे आयुषी म्हणून. तिचे बाबा इयत्ता 2रीत असताना गेले. त्या विद्यार्थिनीला मी आपण जसं 15 जूनला ॲडमिशन घेतो आमच्या झेडपीच्या शाळेमध्ये, तसं तिची ॲडमिशन 1 जानेवारीला झालेली. म्हणजे अच्छा. तिचं शाळेत नाव पण नाही. पालक म्हणजे काही सुज्ञच नाही बिलकुल, की त्यांना मुलीला ॲडमिशन घ्यायची, हिचं वय झालं, ही झाली 6, 6.5ची कंप्लीट. एवढी त्यांना शुद्ध नाही थोडक्यात. मग ती मला दिसते, मी तिला बोलवते, तिची ॲडमिशन घेते. "का गं, तू तर आहे बरी, तू मग आधार कार्ड घेऊन ये." मग ते आधार कार्ड तिला मागवलं. ही तर वयात बसते. मग तिची ॲडमिशन घेतली 1 जानेवारीला. 2रीत असताना तिचे बाबा वारतात. आई म्हणजे सांगू की नको, तू जास्तच भावुक होते. आई पुढच्या महिन्यात दुसरा विवाह करून निघून जाते. अरे! हां. माझं ते लेकरू आज म्हणजे मी असं नाही म्हणणार, की मी तिला मोठं केलं. पण मी तिला जी संधी उपलब्ध करून दिली आणि अ, जे तिला मी बोट दिलं ना, ते तिने पकडलं. त्या मुलीने ते बोट पकडलं आणि तिने माझं बोट धरून तिला असं मार्गदर्शन केलं, म्हणजे तिचं मला फ्युचर कळत होतं, की हिला जर आपण आज योग्य मार्गदर्शनापर्यंत तिला जर आपण दिशा दिली नाही, तर हिची दशा खराब होईल. खरंय. हिला दिशा नाही दिली, तर हिची दशा खराब होईल. हिला जर श्वास घ्यायचा असेल, तर तिच्यामध्ये आत्मविश्वास भरावा लागेल. तिचा विश्वास संपादन करावा लागेल. ह्या दोघी गोष्टींवर मी काम केलं आणि तिला सतत मार्गदर्शन आणि तुला तुला सांगेल मी तिच्या घरी भांडी घासली आहेत. काय? भांडी घासलीत तिच्या घरी. कारण की तिला घरात आईनी, बाबांनी काम कोण करणार घरी? तर बापरे! चल, मी भांडी घासते. शाळेत झाड तोडलं होतं. त्या झाडाची लाकडं गोळा केली. सगळ्या वर्गाला म्हटलं 2-2 पकडा आणि तिच्या घरी सोडून द्या. कारण की ते एकदा मी तिला बोलवायला गेली, तेव्हा ती जंगलामध्ये लाकडं जमा करायला गेलेली होती चूल पेटवण्यासाठी. अतिशय शोकांतिका आहे. अतिशय वाईट परिस्थिती आमच्या ग्रामीण भागात आहे काही मुलांसाठी. गॅस तर तिच्यासाठी खूप म्हणजे स्वप्न. आई गं! तिच्यासाठी गॅस स्वप्न. अशा पद्धतीने तिच्यावर मी काम केलं. ती मुलगी नवोदय विद्यालयाला सिलेक्ट झाली. मी तिला घरी आणायचे 4-4, 5-5 दिवस अभ्यासासाठी. ती सिलेक्ट झाली. आज ती माझी मुलगी, ती आयुषी 8वी मध्ये CBSE बोर्डाचा नवोदयमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करते. क्या बात है ताई! आहाहाहा! समज होता. खरंच. कमाल, कमाल. म्हणजे एखादी मुलगी जिचे आई-बाबाच नाही आणि आई दुसरं लग्न करून निघून जाते, तिची जबाबदारी सोडून देते, अशा मुलीला तुम्ही आधार देऊन आज तिला तिच्या पायावर उभं केलंय, यासाठी तुम्हाला सॅल्यूट आहे. नाही, सॅल्यूट खरंच. नाही. मी समाजाचा एक घटक आहे. म्हणून ती माझी जबाबदारी आहे. हं. खरं आहे. ती माझी जबाबदारी आहे आणि हे हेरायचंय आणि मला माझं काम असंच सुरू ठेवायचं आहे. आज पण माझ्याकडे 3-4 मुली माझ्या घरी वास्तवाला आहे.
क्या बात आहे. करावं लागेल असं भरपूर काही. आणि मी गेल्या 30 वर्षांपासून हे सगळं पदरमोड करून करत होते. आता या एका वर्षामध्ये जेव्हा मी इंस्टाग्रामवर आले, आताच आले बरं का, हे सगळं कधीपासून हे जुनं आहे सगळं. खरंय खरंय. तर तेव्हा हे समाजाला कळालं की असं असं काहीतरी चालू आहे मॅडमकडे. म्हणून मला आता बऱ्यापैकी थोडीफार मदत मिळायला लागली आहे. क्या बात आहे. अशाच तुमच्या या कार्याला अनेक हात लागो. येस. आणि खरंच म्हणजे तुमच्यासारखी शिक्षिका खरं तर प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात असायला पाहिजे ताई. आणि तेव्हाच आमच्या मुलांचं भविष्य हे उज्ज्वल होऊ शकतं. खरंच थँक्यू सो मच. तुम्ही इतका वेळ दिलात. पण जाता जाता तुम्हाला काही म्हणायचं? एका 4 ओळीत सांगेल. हां. आत्मविश्वास आणि प्रेरणेचे बळ पंखात घेऊया. आत्मविश्वास आणि प्रेरणेचे बळ पंखात घेऊया. घडविण्या उज्ज्वल भविष्य. उत्तुंग भरारी घेऊया. उत्तुंग भरारी घेऊया. क्या बात आहे. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात आणि खरंच मला खूप चांगली एनर्जी मिळाली आहे आज. खरंच. मला ना लहान मुलांचा विषय असेल ना, की मी आता भावुक होऊन जाते. कारण अच्छा, हां. आधी असं नव्हतं, पण आता ते जास्त व्हायला लागलंय. कारण ओके. आई झाल्यामुळे ते हां. होतात. मला असं कळलंय, की ते ट्रान्सफॉर्मेशन्स होतात तसे. माझ्या आईची एक म्हण होती, म्हणजे माझी आई सतत म्हणायची, "पोट फाटे आणि माया सुटे." हो. खरंय म्हणजे खरंय. अगदी आपल्या सामान्य हो. भाषेतलं वचन आहे ते हो, आईचं. हो. आधी एवढी नव्हते मी इमोशनल, पण आता जास्त झाले. पण खरंच तुमचं कार्य कमाल आहे ताई, कमाल आहे. इतकं तुम्ही म्हणजे आपलं असं असतं ना, की हां, 9 ते 5 काम झालं, आपापल्या घरी जा आणि माझी फॅमिली, आता मला फोन पण नाही करायचा. अशा एक 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 आपण त्या ह्याच्यात राहतो. शिक्षकी पेशा हा एक सेवाभाव आहे. खरंय. ही जॉब नाही आहे. 11 ते 5, 7 ते 12 हा जॉब नाही आहे. हा सेवाभाव आहे. आणि तिथे गेल्यावर जे जे प्रॉब्लेम येतात ते आपल्याला घरी आल्यावर आणि 24 तास आपल्या मनात सतत सोडवत राहायचे असतात. तेव्हा ते तिथे जाऊन आपण काम करू शकतो. पुस्तक उघडून काम होत नाही. शाळेत गेलो, चला पेज नंबर 132, धडा 8वा. खरंय. असं होत नसतं. सल्यूट. डबल सल्यूट. थँक्यू.